तर एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या चौकशीचं पत्र मंत्रालयातनं व्हायरल झालंय। या पत्रामध्ये नरेंद्र लालचंद मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तब्बल 120 कोटी रुपयांचा शासन महसूल थकवल्याप्रकरणी त्यांच्यावरती वसुली तसंच चौकशीचं पत्र हे समोर आलेलं आहे। या पत्रावरती महसूल मंत्र्यांची स्वाक्षरी देखील आहे। मात्र नरेंद्र मेहता जे अर्थातच मीरा भाईंदर इथले आमदार आहेत आणि भाजपचे आमदार ज्यांच्या चौकशीचं पत्रच मंत्रालयातनं व्हायरल झालेलं आहे। या पत्रामध्ये नरेंद्र लालचंद मेहता यांचा भूमाफियाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। 120 कोटी रुपयांचा शासन महसूल थकवला या प्रकरणी त्यांच्या वसुली तसंच चौकशीचं पत्र देखील समोर आलेलं आहे। महसूल मंत्र्यांची सुद्धा यावरती सही आहे। अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे आणि भूमाफियाचा उल्लेखच नरेंद्र मेहता यांचा करण्यात आलेला आहे आणि हे पत्र काढण्यात आलेलं आहे। मंत्रालयातनं पत्र व्हायरल देखील झालेलं आहे आणि त्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या। भाजपचे नेते ही नरेंद्र मेहता यांची खरं तर ओळख। मागची टर्म त्यांना मीरा भाईंदरकरांनी घरी बसवलं, मात्र या टर्मला ते पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे आणि या चौकशीचं पत्र मंत्रालयातनं व्हायरल होतोय, काय त्याचे अर्थ? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की भाजपचे आमदार नरेंद्र मेहता खरं तर यामुळे अडचणीत आले आहे, त्याचा व्हायरल होत आहे। महसूल विभागाचं हे पत्र आहे। महसूल विभागाच्या आपला आवाज आमच्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे पोहोचत नाहीये, मात्र सध्या आपण बघतोय हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि मंत्रालयातनंच ते व्हायरल झालेलं असल्यामुळे मात्र अनेक सवाल हे उपस्थित होत आहेत।